अण्णा सगळ्यांचे खास आहेत. इसके खास उसके खास सबके खास अण्णा. माहीम पॅकर्स आणि साई सिद्धी घाटकोपर पॅकर मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकत असताना अगदी आपण पाहिले तर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय साई सिद्धी घाटकोपर पॅकर्सनं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय माहीम पॅकरला. चांगली मॅच. श्रीसा स्पोर्टचे आमचे रोहित देखील इकडे येत आहेत. स्वागत आहे रोहित आपलं देखील. चला मॅच सुरू करा. आपण वेळ थोडा जास्त चाललाय बघा प्लीज, विनंती आहे. मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिल्या गोलंदाजी मार्कवरती ओमकार आहे. संजय आणि नितेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती संजय, दुसऱ्या बाजूला नितेश आहे. ओमकार पहिलाच बॉल आपण पाहतो तिकडे मागे हे फिल्डर थोडे स्किट झाले आहेत आणि पावसाळी क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. हाच तर आनंद आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आहे. ओमकार पुन्हा एकदा. ओ वेगवान प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 22च्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. डिक्लेअर झोन मध्ये मागे चेंडू आपण पाहतोय 2 धावांसाठी. आतापर्यंत अगदी आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. 2 आल्या 22च्या स्वरूपात धावा. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला, त्या 2 धावा मिळाल्यात. बघा ओव्हरच्या मध्ये अशी मीटिंग करणं योग्य नाहीये मित्रांनो, कारण आता वेळ आपल्याकडे जवळपास फक्त 2-2.5 तासांचा शिल्लक आहे आणि मॅचेस यानंतर अजूनही 2 आहेत. यावेळेस देखील यॉक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा. सागर सर सध्या तरी आपण पाहतोय सागर सर देखील मैदानाच्या चारी बाजूने फेरफटका मारतायत. मला पण वाटतं की त्यांचं देखील आवडतं मैदान आहे. नाही ओव्हरआर्म क्रिकेट मला वाटतं जास्त त्यांना आवडतं. यादवजी देखील येत आहेत, त्यांचे देखील स्वागत आहे. धावसंख्या 4. तो येणार आहे, शेवटच्या मॅच साठी येणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4. अनेक मोठमोठे अंडरआर्म क्रिकेटचे ओव्हरआर्म क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला आज मैदानावरती पाहायला मिळाले. ड्राईव्ह केला गेला यावेळेस मात्र आपण पाहतोय स्टॉप झालाय बॉल अगदी जागेवर. 1 रन फक्त मिळतीये. धावांची गती थोडीशी मंदावली गेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त 5 आल्यात, ज्यामध्ये 2 22च्या स्वरूपात आहेत. म्हणजे गोलंदाजाने अगदी आपण पाहिलं तर त्या खात्यामध्ये फक्त 3 धावा तुम्हाला दिसतील. ओव्हरची देखील दरम्यान आपण पाहतोय समाप्ती होत असताना पहिल्या ओव्हरचा काही दरम्यान पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 5 विदाउट लॉस ऑफ द फर्स्ट ओव्हर माहीम पॅकर्स. पहिल्या फेरीतल्या शेवटच्या मॅचसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे
जसं हे सत्र पूर्ण होईल तसं लगेच तुम्हाला टॉससाठी देखील उपस्थित राहावं लागेल. जय जलेश्वर वाडेकर फिरकीचं माहेरघर म्हणून नेहमी खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या गावाची ओळख राहिली आहे, ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धू पाटील यांना आपण नेहमी पाहत होतो. अजूनही जबरदस्त क्रिकेट ते खेळतात. अंडरआर्म क्रिकेट थोडं कमी केलेलं आहे, पण तो अंडरआर्म क्रिकेटचा वारसा पुढे चालवला आहे, ज्यामध्ये प्रणित पाटील, पत्तू पाटील, त्यानंतर अतुल भोईरला आपण पाहिलं. तो चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. ऑन साईडला उडवलाय, उडतला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ पिकअप शॉट, सिक्सर. आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल महालक्ष्मी संघ देखील आपण पाहणार आहोत. दोन दादा संघांमध्ये पुढची लढत असेल. आणि जरूर मी शिवचं कौतुक करेन, कारण जशी एखाद्या प्लेअरच्या हातात मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते तशी त्या प्लेअरची रील लगेच इंस्टाग्रामवरती तो अपलोड करतोय. श्रीसाई स्पोर्ट्सच्या आपण पेजवरती जाऊन, अन्यथा शिव एडिट्सच्या पेजवरती जाऊन त्या रील्स तुम्ही बघू शकता. पण ऑनलाईन प्रेक्षकांची विघ्नेश संख्या भरपूर वाढलेली आहे. मागच्या मॅचमध्ये जवळपास 2000हून अधिक प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहत होते जेव्हा अर्जुन वसिटाने मारायची सुरुवात केली होती. यावेळेस 1 रन मात्र मिळतीये. सिंगल धावफलक पुढे जाईल. टोटल 12. श्रीसाई स्पोर्ट्स महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय वाहिनी आणि लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँड म्हणून आज नेहमी ओळख झालेली आपण पाहतो. आणि अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक खेळाडूंनी पसंती दाखवली श्रीसाई स्पोर्ट्सला. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये आहे सध्या. यावेळेस देखील यॉक करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल टाकला गेलाय. सुरेख टप्प्यावरती चेंडू हाताळले जात आहेत. आणि इथे मात्र काय घडलंय, कॉलिंग अत्यंत महत्वाचे असते. येस नो वेट या गोष्टींना महत्व देणं भरपूर महत्वाचं असतं, पण ते मात्र घडलं नाही आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज होतो बाद. पहिला धक्का माहीम पॅकर्सला. अक्षय कोळी सध्या आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये पुन्हा जोडले जात आहेत. अण्णाने देखील भरपूर मेहनत घेतली. आमचे संतोष पुजारी अण्णा, इसके खास उसके खास सबके खास. आणि बाबू, साई भक्त विघ्नेश, त्यानंतर विराज असेल, त्यानंतर अगदी आपण पाहिले तर आयुष असेल, सर्वेशला आपण पाहतोय, रोहितला आपण पाहतोय, लेट पण थेट स्मिथला देखील आपण पाहतोय. सर्वांची मेहनत आहे. शैलेश पाटील अगदी आपण विचार केला तर जबरदस्त मेहनत घेतात प्रत्येक स्पर्धेसाठी. आणि त्यामध्ये श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा असले की परागदादा पाटील, शैलेशदादा पाटील नेहमी त्यांच्यासाठी महत्त्वाची स्पर्धा असते. कारण white+2 या 3 धावा. कारण या स्पर्धेतून एकवटला जाणारा हा प्रत्येक निधी हा गोरगरिबांच्या मदतीसाठी वापरला जातो. बिहाइंड ग्रुपचे उपाध्यक्ष रितेश गव्हाणे यांना देखील विनंती की आपण मंचावरती यायचंय. 16 धावा झालेल्या आहेत. 16, 2 to go. 2 चेंडूचा खेळ या षटकाचा शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल, मग रनआउटची विकेट, मग डॉट आणि मग white+2. यावेळेस ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. नो बॉल आहे, नो बॉल आहे. आणि No+1 या 2 धावा त्या मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. धावसंख्या No+1 2 ने पुढे जाईल. टोटल आता 18 वरती आलेली आहे. प्रत्येकाची महत्वाची भूमिका राहिली आहे स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक खेळाडूची एक वेगळी उत्सुकता राहिलेली आहे. No+1 आहे. धावसंख्या या 18. सध्या मिलिंद पाचरणे सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. 12 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकारल्यानंतर गीतेश सध्या स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अनिकेत आहे गोलंदाजी मार्कवरती. स्टिल 2 to go.
यावेळेस मात्र यष्टी वाकवली गेली आहे. लेग स्टंप अक्षरशः वाकवला जातोय. वेग होता, बॉलला तितकी उसळी मिळाली नाहीये आणि यष्टांमध्ये जाऊन आदळला गेलाय. विकेटचं पत्र होत असताना आपण पाहतोय आणखीन एक झटका लागलाय माही पॅकर्सला. अठराला 2 हे धावफलक सध्या माही पॅकर्सचा आपण पाहतोय. नवीन बॅटर हॅरी येतात मैदानामध्ये. क्रमांक 4चा फलंदाज मैदानामध्ये येतो, ज्याचं कारण या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 विकेट गमावले गेले आहेत, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर एक क्लीन बोल्ड. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत येत आहेत. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा यॉक करण्याचा प्रयत्न होता. एक रन जरूर प्राप्त केली जाईल. सिंगल ओव्हरची समाप्ती. स्ट्राईक हॅरी आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याने आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात 19. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 19 आफ्टर सेकंड ओव्हर. माही पॅकर्स. थोडा वेळ जास्त चाललाय प्लीज. साई सिद्धी घाटकोपर पॅकर आपण या गोष्टीकडे थोडी नोंद द्या, लक्ष घ्या. 2 ओव्हर नंतर धाबा 19 झाल्यात. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज गिरीश येतोय. वाईट बॉलने सुरुवात करतात गिरीश देखील. अतिरिक्त धावा इथे मात्र अगदी आपण पाहिले तर खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या 20 वरती. 20 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर स्टिल इन प्रोग्रेस. साई सिद्धी घाटकोपर पॅकर त्यांच्या विरोधामध्ये माहीन पॅकर मध्ये ही लढत. यावेळेस देखील आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी. सलगचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे अगदी आपण पाहिलं तर आपण आमच्या मंचावरती येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहतोय एका बाजूला संघ असणार आहे जय जलेश्वर वाडेकर कल्याण डोंबिवली परिसरातील संघ, त्यांच्या विरोधामध्ये रॉयल महालक्ष्मी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इकडे व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. 2 धावा आहेत या 22च्या स्वरूपात. या 2 धावा आपण पाहतोय. संघाची सांघिक धावसंख्या मात्र पुढे आली आहे. टोटल 23 या आकड्यावरती 23. गिरीश येतात पुन्हा एकदा. हॅरी आणि संजयला मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. त्याकरिता त्यांचा देखील संघर्ष सुरू आहे. धावसंख्या बनवायच्या आहेत आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर विकेट देखील टिकवून ठेवायची आहे. या फटक्यांची गरज आहे. ज्या फटक्याची गरज होती तो अखेर फटका आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. षटकार इथे मात्र आपण पाहतोय. षटकार आणि धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता मात्र 29. 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दिवेश पारवेला आपण पाहिलं. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर करण सोडाने चांगला परफॉर्मन्स केलाय. अगदी आपण बल्लीला देखील 80 धावा ठोकताना पाहिल्या. पण सध्या मैदानामध्ये आता हॅरी आक्रमण करतोय.
या बॉलला देखील पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तीन मॅचेस मध्ये 3 की परफॉर्मर आपण पाहिले. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दिवेश पारावेला, त्यानंतर करण सोडा आणि मग देवकरण परमार. की प्लेयर्स तिघांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला आपल्या टीमसाठी. पण आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय कोण इम्पॅक्ट टाकेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळत होती मॅच, पण आता या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 14 खर्च केले आहेत. थोडंसं महागडं षटक मात्र गिरीशचं हे देखील होतोय. 35 झालेला आहे. 35. हा देखील फुल टॉस ऑन साइडला खेळला गेला. फटका चांगला आहे. बॉल चालला मागे, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉलला उचललंय. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र एकवटल्या जातील. 16 आल्यात या ओव्हरमध्ये. धावसंख्या झाल्यात 37. पुन्हा एकदा दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही सूचना आहे की आपण टॉससाठी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. रॉयल महालक्ष्मी आणि जय जलेश्वर वाडेकर. यावेळेचा चांगला बॉल स्ट्रेट टू विकेट कीपर. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. शेवटचा बॉल. इकडे मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा रन खर्च केली गेली आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च होत असताना आपण पाहतोय धावसंख्या पुढे आली आहे. टोटल 10. धावफलकावरती 38 धावा लागतायत. सर पाटाफट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. धाव महत्वाची आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. चांगली टोटल सेट करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे माहीम पॅकर्ससाठी. 3 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40-2 माहीम पॅकर्स. 40 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर. माहीम पॅकर टीम. तीन ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40-2 माहीम पॅकर संघ आपण पाहतोय. 13.33 सरासरी प्रति षटकामागे ते राखली गेली आहे. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवर सूरजला आपण पाहतोय. आती मेरे साथी. सूरजचं मात्र स्वागत केलं जात आहे. फटका चांगला आहे. ओ गुड फिल्डिंग, गुड स्टॉप. मिडॉनच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या प्रकारे बॉलला अडवलं गेलंय. ओमकारला आपण तिकडे पाहिलं. महत्वाचा षटक असणार आहे. सूरजला मात्र इथून कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करायचा आहेत. दुसऱ्या बाजूला हॅरीला मात्र ज्या प्रकारे मागच्या ओव्हरमध्ये पिकअप पकडलाय तो सातत्य त्याला इथून मात्र राखून ठेवायचा आहे. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये काय घडतंय देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बॅटल जबरदस्त आहे. माहीम पॅकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साई सिद्धी पॅकर घाटकोपर. बिग बॅटल. हॅरी स्ट्रायकर एंड वरती 7 बॉल 17 वर तर बॅटिंग करतोय. यावेळेस सूरजचा बॉल अप्रतिम पद्धतीने हाताळला गेलाय. विकेट कीपर कडनं थोडीशी मिस्टेक होती आहे. बॉल कलेक्ट करता येत नाही आणि तत्पूर्वी 1 रन मात्र इथे अंकित केली जाते 22च्या स्वरूपामध्ये. 22ने धावसंख्या पुढे जाईल. टोटल आता मात्र आपण पाहतो एकंदरीत 42 या कडेवरती धावफलक आलेला आहे. 42. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावलाय. उंची आणि लांबीचा संगम. बॉल हवाई सपर. मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. जरूर या फटक्यांची नितांत गरज होती.
आणि अखेर मात्र तो मोठा फटका आहे मात्र एक्झिक्यूट केला गेलाय ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेनं. ओव्हर पिच बॉलला अगदी योग्य पद्धतीने आपल्या जागेवर पाठवलंय. इन स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. धावसंख्या 48, 48, 3 टू गो. यावेळेस यॉक केलंय. अति देखील चांगली गोलंदाजी करतोय. 1 रन फक्त इथे मात्र प्राप्त केली जाईल. सिंगने धावसंख्या पुढे टोटल 49 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 49 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील 4थी लढत आहे. पहिल्या फेरीतील 3री लढत आहे कारण दुसऱ्या फेरीतील एक मॅच ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीतला 3रा सामना त्यानंतर पहिल्या फेरीतला 4था आणि मग दुसऱ्या फेरीतला 2रा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. यानंतर अजूनही 2 मॅचेस आहेत. वेळेचं महत्व प्रत्येकाला कळायला हवं. यावेळेला यष्टांचा भेद घेतला गेलाय. यष्ट दोस्त त्रिपळाची दांडी गोल. इफ यू विल मिस आय एम नॉट गोना मिस. आय विल डेफिनेटली हिट. विकेट मिळाले सूरजला आणि फलंदाज होतोय बाद. महत्वपूर्ण 3रा धक्का लागलाय माहीम पॅकर या संघाला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या षटकातला अगदी आपण पाहिले तर 5 चेंडू हाताळले गेलेत. 8 डावा खर्च केल्या ज्यामध्ये 1 षटकार आहे, 1 22 स्वरूपात धाब आहेत, 2 सिंगल बॅटच्या साह्याने आलेत आणि 1 विकेट देखील आहे. नवीन बॅटर सन्मेश येतो मैदानामध्ये. एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर डगआउटमध्ये चर्चासत्र सुरू आहे. कितपत धावा बनवायच्या. दुसऱ्या बाजूला आमच्या व्यासपीठावरती देखील भरपूर महत्त्वाचे चर्चासत्र सुरू आहे. अगदी तिकडे आपण पाहतोय शैलेश पाटील, साई भक्त विघ्नेश, सागर मोरे, आयुष यांची काय चर्चा सुरू आहे. यावेळेस फटका जरूर हवेमध्ये खेळला गेलाय. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आणि मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटल्याच्या नंतर काय काय घडतं हे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलेलं आहे. अगदी कमी धावसंख्येवरती जीवनदान दिलं होतं मला वाटतं दिवेश पाराबेला आणि त्यानं अर्धशतक पहिलं झळकावलं स्पर्धेमधलं पहिल्याच मॅच मध्ये. कॅच ड्रॉप झाले. नुकसान का होतं यापुढे आपल्याला कळेल. दरम्यान षटक क्रमांक 14 देखील इथे झालाय पूर्ण आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 51, 51. 12.75 ची सरासरी प्रति षटकामागे राखत असताना 51 धावा आतापर्यंत या 4 षटकांमध्ये पूर्ण केल्यात माहीम पॅकरनं. आणि आता शेवटच्या षटकामध्ये कुठे ना कुठे 15, 18, 20 हे टार्गेट सेट करावं लागेल फलंदाजांना मनामध्ये आणि त्यानुसार बॅटिंग करावी लागेल. चला प्लीज बॅटर, बॅट आपली लवकर सिलेक्ट करा आणि आपण या, कारण वेळ जवळपास आता 4 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत आणि यानंतर 1 इनिंग आणि पुढे अजून 4 इनिंग म्हणजे 2 मॅचेस आणि या मॅचची 1 इनिंग. खूप वेळ कमी आहे आणि मॅचेस जास्त आहेत. खरं तर एका दिवसाला 6 मॅचेस फक्त कव्हर करायच्या आहेत पण वेळ इतका खर्च केला जातो प्रत्येक मॅचमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता बॉल मागे स्क्वेअरलेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि लेग बायच्या स्वरूपात या धावा मात्र आपण पाहतोय टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 53. ओमकार षटक क्रमांक 5 शेवटचं अंतिम षटक. इथे मात्र दिशा खराब आहे. वेगाच्या शोधामध्ये दिशेवरती नियंत्रण राहिलं नाहीये. वाईट +1 2 धावा इकडे देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे झाले तर टोटल 55 वरती आलेली आहे. धावा धावफलकावर आपण पाहतोय. मोठी टोटल सेट करायची ते या ओव्हरमध्ये 15, 18, 20 हे टार्गेट मात्र लक्षात ठेवावं लागेल फलंदाजांना.
फटका तर चांगला आहे, डीपमध्ये फिल्डर देखील आहेत आणि रन्स देखील जरूर मिळतील. धावसंख्या मात्र आपण पाहता 2ने पुढे जात असताना तर सध्या टोटल 57 वरती आली आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 आलेले आहेत. अगदी आपण पाहतोय 6 आलेले आहेत पहिल्या 2 बॉलमध्ये, कारण व्हाईट बॉल देखील हाताळला गेला होता. त्यानंतर एक डबल देखील मिळाली आहे. सुरुवातीला लेग बायच्या स्वरूपात देखील धावा मिळायला गेल्या. मोठा फटका जो गरजेचा आहे तो मात्र येत नाहीये. कुठे ना कुठे आता उर्वरित 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके येणं अत्यंत महत्वाचे आहे. नंतर गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल. पण ओमकारने मात्र आतापर्यंत इम्प्रेस केलंय. अत्यंत सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी ओमकारने आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या स्पेलमध्ये असू द्या आणि आता या स्पेलमध्ये देखील असू द्यात. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर फार वेगाने गेले आहेत. भावेशला आपण तिकडे पाहतोय. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा अगदी आपण पाहिले तर फलंदाजांना 2 धावांचा अवधी मिळतोय. 7 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या आहेत. माहीम पॅकर्स या संघाच्या अगदी धावफलकावर आपण पाहतोय 60. फायटिंग टोटल मात्र इथे उभी करायची आहे. कुठे ना कुठे आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये येणारे दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे. लगेच टॉस साठी आपण या. रॉयल महालक्ष्मी टीमचे कॅप्टन आणि जय जलेश्वर वाडेकर ही शेवटची सूचना असणार आहे. वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. पंचांचा +1 2 रन इकडे मिळतील. धावसंख्या 62 62. फिल्डर आहे तिकडे. आता रनआउटची संधी निर्माण होऊ शकते. थ्रो महत्वाचा होता आणि तिकडे मात्र बॅकअप देखील दूर आहे. धावा मिळतील. धावांसाठी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आता टोटल 62 वरून पुढे येते. धावसंख्या 64 वरती आली आहे. 64. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये देखील आपण बघतो 14 धावा आतापर्यंत मागील 11 बॉलमध्ये ओमकारने खर्च केल्यात. अगदी आपण पाहिलं या ओव्हरमध्ये देखील त्याने कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही. पहिल्या स्पेलमध्ये ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील तो करतोय. 12 बॉलचा स्पेल भन्नाट राहिला आतापर्यंत ओमकारचा आणि हे शेवटच्या बॉलवरती यष्टी वाकवली नाही तर उखडली अक्षरशः. इतकी गती होती या चेंडूमध्ये. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला आणि थेट यष्टी उडवली आणि तिथून मात्र आपण पाहतोय विकेट संपादित करत असताना पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं टार्गेट असणार आहे. टॉसची प्रक्रिया ते केली जाईल. प्राजक्ता मॅडम यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते तिथे टॉस केला जाईल. IPL मध्ये देखील स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. ट्रिपल ए चॅम्पियनशिप हेड्स आणि एक हात मदतीचा टेल्स. कॉल RB ग्रुप जय जलेश्वर वाडेकर टीमचे कॅप्टन करतील. DK धनंजय हेड्स कॉल करतायत आणि येस ट्रिपल ए चॅम्पियनशिप ते झालेलं आहे. थँक्यू मॅडम, आपल्या मनापासून आभार. DK टॉस जिंकलाय. महत्वाचा होता टॉस. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. तुम्ही देखील एक चांगले यशस्वी आयोजक आहात. भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही सातत्याने खेळता. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय सांगाल? इथे येणारा प्रत्येक 1 ना 1 रुपया, प्रत्येक निधी हा गोरगरिबांच्या आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरला जातो. हे खास आकर्षण आहे स्पर्धेचं. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? नाही, नेहमीच जेव्हा पावसाळा चालू होतो त्या स्पर्धेची चाहूल लागते. शैलेश परगदाचं खूप सुंदर आयोजन असतो.
अंडरमधली खूप नामांकित स्पर्धा हिला मानली जाते. त्याचप्रमाणे जो त्यांचा एक हातमधीचा ही जो कन्सेप्ट आहे ती खूप सुंदर आहे आणि आपल्या प्रत्येक अंडरमचा मी खेळाडू बघतो आहे की तो काय म्हणजे 500 का होईना, 100 का होईना, 1000 का होईना, पण तो या त्यांच्या कन्सेप्टला हातभार लावतो आहे. त्याबद्दल मी त्या खेळाडूंचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. महत्त्वाची सूचना आहे की प्रेक्षक आतुरतेने फक्त आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकरच्या मॅचसाठी थांबले होते. त्याचं कारण की अखंड हिंदुस्थानाचा बाईक सम्राट, टेनिस क्रिकेटला सगळ्यात श्रीमंत खेळाडू केतन म्हात्रे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच तो आमच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी इथे येतो, खेळतो. मागच्या वर्षी एक दुर्दैवाने तो इथे आऊट झाला, त्याबद्दल त्यालाही मागच्या वर्षी वाईट वाटलं. यावर्षी त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तुला पण एक विनंती करतो की जास्त बाबा आमच्या खेळाडूवरती चढवू नको. भरपूर शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील. ठीक आहे, टॉस महत्त्वाचा होता, टॉस गमावलाय, आता बॅटिंग करायची आहे. काय विचार केला आतापर्यंत ज्या मॅचेस तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या प्रकारे कितपत रन्स इथे सेफ वाटत आहेत? सेफ तर नाही, पण जेवढे जास्तीत जास्त धावा करू तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. 101 धावा बनून देखील पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे किती चेस होऊ शकतात, किती बनू शकतात. त्यामुळे हे वैशिष्ट्य आहे रबर बॉल क्रिकेटचं. पण रबर बॉल क्रिकेट किती एन्जॉय करतोस आणि ही स्पर्धा किती एन्जॉय करशील? स्पर्धा तर खूप चांगले आयोजन असते. शैलूदादा आणि त्यांच्या पूर्ण टीम खूप चांगलं आयोजन करतात. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असतील. टॉस बॉक्समधून माहिती आहे, टॉस इथे मात्र आपण पाहिलं तर जिंकलेल्या आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर यांनी प्रथमतः निर्णय घेतलेला आहे तो गोलंदाजी करण्याचा. काही क्षणात मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला इथे मात्र सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अंडरम क्रिकेटचा बुलंदाबाज, नामवंत आणि लोकप्रिय समालोचक, अखंड महाराष्ट्रभर अंडरम क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची ओळख आपण पाहतोय, ऐकूया आवाज सागरजी मोरे सरांचा. स्टे ट्यून विथ श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह. थँक्यू. हॅलो मित्रांनो, एक अनाउन्समेंट आहे. मित्रांनो, बाईक ज्या गेटवर समोर पार्क केलेत ना, हँडल लॉक आहेत, ते लगेच साईडला काढा प्लीज. कारण की तिकडून 4 व्हीलर बाहेर काढायची आहे. प्लीज लगेच साईडला काढा. बघा, मी सकाळी पण अनाउन्समेंट केलं होतं, आता पण अनाउन्समेंट केलं. बाईक ज्याने हँडल लॉक केलेत लगेच साईडला काढा. आणि आमचे मित्र रितेश गव्हाणे अप्पू, आपलं देखील स्वागत आहे. बिहाइंड ट्रॉफी एक मोठी क्रीडा स्पर्धा त्यांनी मुंबईत पार पाडली आणि खूप चांगलं फिरकीपट्टू विक्रोळी पार्क साईडचे आता सध्या कन्नमोर नगरला स्थलांतर झालेत आणि विक्रोळीवरती त्यांचं एक वेगळं प्रेम राहिलं आहे. मग ब्ल्यू स्टार अशा अनेक टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले. बिहाइंड ट्रॉफी यावर्षी संपूर्ण मुंबईनी पाहिली असे आमचे रितेश गव्हाणे अप्पू, फिरकीपट्टू, मुंबई ब्ल्यू स्टार विक्रोळी संघासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. आता असलफा रॉयल आणि सध्याच्या घडीला चर्चेत आहेत IBS फाउंडेशन, इम्रानभाई शेख यांच्यासोबत देखील खूप चांगलं कार्य करत आहेत. आणि आज पार्क साईडमध्ये क्रिकेट पुढे गेलं पाहिजे, लहान लहान मुलांना मात्र संधी देतात क्रिकेटसाठी, चांगलं ऑर्गनाईज करतात. ओरमची देखील क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि अंडरआर्म देखील. थँक्यू रितेशजी, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ओळख मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र शक्ती, खूप चांगलं क्रिकेट. मग घाटकोपर, भटवाडी, अमृतनगर, शिल्पा बिल्डिंग, गोळीबार रोड, तिकडे स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय आहेत. पहिला बॉल वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. सूरज उपाध्यायच्या सोबतीला गणेश पाटील, मॅन फ्रॉम माहुलगाव, चेंबूर. डावखुऱ्यात असा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. एक 11 साठी देखील ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. पहिली ओव्हर घेऊन गीतेश, माहीम पॅकर, माहीम त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी, घाटकोपर पॅकर. पासष्ट धावांचा पल्ला गाठायचा आहे. स्ट्राईक एंडला गणेश पाटील, मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधला एक हार्ड हिटर बॅटर गणेश पाटील. हा बॉल भेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, चुकी होतीये. समीकरण देखील थोडं बदलताना पाहिलं गेलं आहे.
या बॉलवर समोर उडवला गेला फटका दमदार आहे आणि हा हँडसम 6 स्ट्रेट अँड ग्रेट. खूप चांगलं टायमिंग करत असताना सूरज उपाध्याय वडाळ्याचा एक जबरदस्त ऑलराऊंडर ज्याची देखील चर्चा राहिली आहे. मुंबईतल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये असा हार्ड हिटर बॅटर सूरज उपाध्याय. वा जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये हा स्ट्रोक खेळले गेले आहेत. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज. या बॉल ऑफ स्टिकला बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला गितेशने. थोडी मात्र इकडे पिचिंग चुकताना पाहिली गेली आहे. कधी 100+ रन्स देखील चेस होताना पाहिल्या गेल्या. आकाश गुरवला एक जबरदस्त खेळ करताना पाहिला गेला. शुभम लोखंडे, करण सोडा, दिवेश पारावे, देवकरण परमार अशी अनेक नावा चर्चेत राहिली गेली. त्या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. श्री साई चॅम्पियनशिप 8वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि ज्यावर सर्वांना असे गर्व आहे असं 8वं पर्व आहे. 2,22,222 प्रथम क्रमांक आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक जर पाहिलं तर 1,11,111, तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटरला सायकल आहे, बेस्ट बॉलरला सायकल आहे, बेस्ट फिल्डरला सायकल आहे आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटला इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सो लक्ष वेधून घेते हे सर्व काही पारितोषिक. मॅन ऑफ द मॅचसाठी देखील आपण पाहिलं तर बॅग आहे A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्यानंतर देव माझा उमरखाडीचा राजा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर परफ्यूम देतो आहे, ट्रॉफी आहे. स्ट्राईकला गणेश पाटील, माऊलगावचा एक हार्ड हिटर बॅटर. ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत माऊलगावासाठी. या बॉल हेलिकॉप्टर समोर खेळले गेलेत. फटका दमदार आहे डीप मध्ये. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. वेल स्टॉप. सन्मेश तिकडे होते. वेल स्टॉप सन्मेश. चांगल्या अंदाजामध्ये सन्मेशने पण बॉलला अगदी हिरला आणि त्यानंतर थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाहू शकतो अगदी हेलिकॉप्टर अगदी वेगळ्या अंदाजामध्ये गणेशने बॅटर पण केलं, पण सन्मेशचे एफर्ट्स तिकडे पाहिले. या बॉलर उडवलाय फटका दमदार आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन तिकडे मिळतात. 65 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहिला गेला. वेदिलो नंदेरी संघ मात्र क्वालिफाय झाली आहे टॉप 6 मध्ये. सतरा धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. +1 2 रन तिकडे मिळत आहेत. पहिली ओव्हर कुठे ना कुठेतरी गीतेशची आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्सने खर्च करताना पाहिली गेली आहे. या बॉल उडवलाय. फटका खूप उंच गेलाय. लांबी गाठेल का प्लेयर तिकडे जज करतायत आणि कॅच टिपली गेली आहे. बॅटरला बाहेर जावं लागेल. येते विकेट. पहिली विकेट येते. सिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका बसताना पाहिला गेला आणि तिकडे सुरेख झेल टिपली गेली आहे. गुड कॅच. राहुल तिकडे होते. राहुलने चांगलं जज केली कॅच. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर शेवटचा बॉल पेंडिंग आहे. मुजम्मिल येतात बॅटिंगसाठी. मुज्जू विक्रोळी पारसाईडची एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले असे मुजम्मिल खान मुज्जू. या हंगामात अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. बोरवलीत पण त्या दिवशी चांगला परफॉर्मन्स केला. बिहाइंड ट्रॉफीला पण चांगला परफॉर्मन्स केला. या बॉलवर पहिलाच बॉल उडवला मुज्जूने. स्टँड अँड डिलिव्हर. वेट अँड वॉच. एक जबरदस्त टायमिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती हा हँडसम 6. अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला मेरिटवर खेळावं लागतं. रबर बॉल क्रिकेट, त्यामुळे या गोष्टीचा तुम्हाला पुरेपूर फायदा उचलावा लागतो. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय.
काय टायमिंग केलं मुजीने पहिलाच बॉल फेस करत असताना दमदार फटका 25 धावा झाल्या धावफलकावरती. स्टार्ट दमदार केली आहे. दोन लेफ्टी आता मात्र इकडे कशा प्रकारे कामगिरी करतील. अजूनही जवळपास 40 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण आहे. बॅटिंग करत असताना पण साई सिद्धी घाटकोपर पॅकर पहिल्या दिवसातून कोणती टीम मात्र क्वालिफाय होईल यावर देखील सर्वांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण मुंबईकर याही क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विविध भागातून आज खेळाडू इकडे आले आहेत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 25 रन झालेत बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर सागर येत आहेत. पहिला बॉल आणि सागरचं पण स्वागत केलंय. 6 से करेंगे सबका स्वागत गणेश पाटील. प्रॉपर टायमिंग करत असताना पाटीलने पण उडवला आणि इट्स अ 6. बॉक्स क्रिकेट, सर्कल बाउंड्री, ओरम, अंडरआर्म खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले गणेश पाटील. पहिल्याच बॉलवरती 6 मारत असताना या मॅचमध्ये आता कमबॅक केले गेले साई सिद्धी घाटकोपर पॅकर. लेफ्टी बॅटर आहेत गणेश पाटील. माऊलगावचे एक जबरदस्त 6 हिटर बॅटर. या बॉलवर फटका थोडा फसतोय. कॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होते. 3 खेळाडू मात्र मागे पडतात परंतु 2 रन इझिली मिळतील. व्यावसायिक क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. मुंबईच्या विविध भागातून खेळाडू आलेत. ठाणे जिल्ह्यातून आलेत, रायगड जिल्ह्यातून आलेत. मालवणचा देखील एक संघ खेळताना पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग त्या परिसर रत्नागिरीचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. वसई, विरार, नालासोपारा, पालघर तिकडचे देखील विविध भागातून आज खेळाडू इकडे येतील. या बॉलवर पुन्हा एकदा फ्लिक केला गेलाय आणि तिकडे गणेशला मात्र बाहेर जावं लागेल. येते विकेट. इकडे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिकडे होते आणि सुरेख झेल टिपला गेला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. 65 धावांचा पल्ला गाठायचा होता. फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि गणेश पाटीलची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. नवीन बॅटर अझम कुरेशी येतात. अँडी विक्रोळी पार्क साईडचा अजून एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. मग ओरम, अंडरआर्म दोन्ही क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. खूप वर्ष अँडीला देखील एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतंय. 33 रन झालेत. अर्धा पडला जवळपास गाठलाय. एकवीस चेंडू 32 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अजूनही साई सिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईट +1 2 रन तिकडे मिळतात. 35 रन झाले धावफलकावरती. स्ट्रायकेटला मुजम्मिल खान. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रॉपर बॅटवर बॉल येत नाहीये. 1 रन तिकडे मिळेल इझिली. त्यानंतर रॉयल महालक्ष्मी संघ देखील साऊथ मुंबईची एक चांगली स्टारकास्ट घेऊन तोही संघ उतरला. त्यांच्या विरुद्ध जयलेश्वर वाडेकर, धनंजय करकरे, DK, कल्याण डोंबिवलीची एक चांगली स्टारकास्ट घेऊन तोही संघ इकडे उतरलाय. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. मग त्यातल्या त्यात अंडरआर्म ओपन म्हणजे सर्वात डिफिकल्ट खेळ आहे. अनेक ओरमचे प्लेयर्स पण ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून येत असतात. परंतु अंडरआर्म क्रिकेटचा स्पिन तुम्हाला रीड करणं सोपं नाहीये.
37. 37 धावा झाल्या धाव फलकावर. या बॉलवर फुल टॉस बॉल समोर उडवला आणि जाईल आपण पाहिलं तर 6 रनसाठी अझम कुरेशी अँडी. नजर परफेक्ट आणि अँडीला मात्र की अगदी समोरचा बॉल होता त्यामुळे प्रॉपर रीड केला आणि अगदी समोर खेळले गेले स्ट्रेट बॅटने. इट्स अ 6. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. व्हेरिएशन केलं सागरने आणि तिकडे येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा झाल्यात. आता 18 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता 18 बॉल 22 करायचे आहेत. अठरा चेंडू आणि 22 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता. अठरा बॉल 22 बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर यश. कुठे ना कुठेतरी एकतर्फी मॅच पाहिली गेली. सायसिद्धी घाटकोपर पॅकर्स टीमने जबरदस्त स्टार्ट केली. गणेश आणि सूरजने, त्यानंतर आता मुझम्मिल, अँडी. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 22 धावांचं समीकरण आहे. 18 बॉल 22. वेगळी ऍक्शन आहे परंतु तिकडे वाईट बॉल आहे. पहिल्या वेळेला दिवस आणि पहिल्या वेळेला दिवसाची सुरुवात देखील एक दमदार झाली आहे. कधी बॅटर, कधी बॉलर, कधी फिल्डर, त्यामुळे सर्व चर्चेत राहिली आहेत. इकडे देखील आपण पाहिलं तर सिंगल रन इझिली मिळेल. एक रन निर्णायक असणार आहे. उद्या देखील आपण पाहिलं तर 8 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. विविध जिल्ह्यातील उद्या देखील इकडे खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळतील आणि व्यावसायिक खेळाडूंसाठी ही क्रीडा स्पर्धा एक वेगळी उजा देऊन राहणारी राहिली आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका दमदार आहे आणि पुन्हा एकदा मात्र हँडसम 6 अझम कुरेशी अँडी. आणि मॅच मध्ये मात्र आता जवळपास नाव कोरलं गेलंय सायसिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर. उद्या देखील आपण पाहिले तर पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने इकडे आपल्याला पाहायला मिळेल. क्रिश इलेव्हन मीरा रोड त्यांच्या विरुद्ध देव माझा उमरखाडीचा राजा उद्या अशी पहिली मॅच असणार आहे. दुसरी मॅच जर पाहिली तर जयभैरी रत्नागिरी विरुद्ध सिंधुदुर्ग बॉईज. सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या परिसरातून देखील खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळणार. सेकंड हाफ मध्ये अर्बन स्पोर्ट्स विरुद्ध असलफार रॉयल, त्यानंतर KP9 भांडूप विरुद्ध ताई पॅकर कुर्ला. म्हणजे दुसरा हाफ देखील उद्या पाहण्यासारख्या, म्हणजे सर्व जे 24 संघ इकडे खेळणार ते सर्व संघ पाहण्यासारखे आहेत. परंतु फायटिंग मॅच आपल्याला अगदी जवळून पाहायला मिळतील. 15 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. एक वेगळी ऍक्शन आहे बॉलरची यशची आणि अँगल बनवण्याचा प्रयत्न करत थोडा आतमध्ये आणला बॉल, बीट केला बॅटरला आणि येतोय डॉट बॉल. या बॉलवर आतली कडा घेतली गेली आणि डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन तिकडे मिळतात. वाईट बॉल आहे.
एक रन आता मात्र तेवढी महत्वाचं राहिल्या गेल्या, कारण की मॅचमध्ये कमबॅक केलं सिद्धी घाटकोपर प्रकार. घाटकोपर फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 12 बॉल 9 करायचे आहेत. बारा चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. बघा यानंतर कुठलीही टीम जी खेळणार आहे, प्रॅक्टिस कोणी करणार नाही, लगेच मॅच स्टार्ट करायची आहे आणि त्या पेनल्टी दिली जाईल. बघा सकाळपासून अनाउन्समेंट करतोय, त्यामुळे कुठल्याही टीमने प्रॅक्टिस करू नये, लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. बॉलीसाठी मिलिंद देत आहेत. 9 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 5 धावांची गरज आहे. चार धावांची गरज आहे, सॉरी. आणि पुन्हा एकदा मात्र इकडे वाईट बॉल आहे. समीकरण मात्र आता सोपं होताना पाहिलं गेलंय. फाईम पॅकर माहीम संघ थोडा डगबगताना पाहिला गेला. आणि या बॉलवर विनिंग स्ट्रोक. हवाई सफर. इट्स अ हँडसम 6 आणि सामना जिंकलाय साई सिद्धी घाटकोपर पॅकर. घाटकोपर वेल प्लेड. जबरदस्त फिनिश केलं मुजमिलने. मुजमिल खान मुजू विक्रोई पारसाईडचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आणि फिनिशिंग काय फ्लिक केलं हेलिकॉप्टर. सामना जिंकला गेलाय. चला लगेच नेक्स्ट मॅच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 8 विकेटनी मॅच जिंकली आहे. अजम कुरेशी अंडी आणि मुजूने जबरदस्त मॅच संपवली. साई सिद्धी घाटकोपर पॅकेट. घाटकोपर पहिला डाव आपण सर्वांनी पाहिला आणि हे आमचं परिवारची संपूर्ण कॉलनी आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. हा पहिल्या इनिंगमध्ये 14 बॉलमध्ये 21 खेळले संजय. 9 बॉल 17 हॅरी. 5 बॉल 7 सन्मेश. दुसऱ्या इनिंगमध्ये 9 बॉल 21 मुजम्मिल. 4 बॉल 13 अझम. 5 बॉल 12 गणेश पाटील. 3 बॉल 7 सूरज. पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग देखील जबरदस्त करताना पाहिले गेले, परंतु 64 धावांचा मात्र पाठलाग जबरदस्त केला ससिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर टीमने. आणि आपण वळूयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्याने जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली. 2 ओव्हरमध्ये 14 रन्स खर्च करत असताना इकॉनॉमी स्पेल टाकला. नाव आहे आपण पाहिलं तर ओमकार. वाव वाव या नावाने देखील फेमस आहेत. आणि ओमकार आपण या जबरदस्त कामगिरी करत असताना वरळीचा एक जबरदस्त बॉलर ज्याची देखील चर्चा राहिली गेली आहे. हॅलो. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी सोनमताई चव्हाण यांना विनंती केली की आपल्याला तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. नमवंत आपण पाहिलं स्कोरर म्हणून खूप चांगलं कार्य करतायत. मग ISPL सुप्रीमो अशा नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांना स्कोरिंग करताना पाहिले गेले. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग आहे, ही ट्रॉफी आहे आणि देव माझा उमरखाडीचा राजा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं परफ्यूम आहे. ओमकार वाव या नावाने देखील फेमस आहेत. काय बॉलिंग केली ओमकारने. खूप सारं पारितोषिक ओमकारला क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान आपण इकडे देतोय. बॉलिंग ओमकार आणि वरळीची शान ओमकार. वेल प्लेड ओमकार. नक्कीच टीम जिंकली, खूप चांगली बॉलिंग राहिली. बॅटिंग टीमने पण चांगली बॅटिंग केली, म्हणजे बॅटिंग डिपार्टमेंटने पण. काय म्हणशील या क्रीडा स्पर्धेविषयी आणि टीम जिंकते कसं वाटतंय? टीम जिंकली आहे तर खूप आनंद होत आहे आणि शैलूदादांनी खूप उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि एक हात मदतीचा हे संकल्पना पाहून खूप चांगलं वाटतं.
ओमकार, अजून एक प्रश्न असेल की बॉलिंग करताना पहिल्या मॅचमध्ये जर आपण बघितलं अतिशय थोडं डिफिकल्ट झालं. म्हणजे चक्री बॉलिंगला असं नाही की चक्री बॉलर इथे परफेक्ट बॉलिंग करू शकतात, परंतु खूप डिफिकल्टीज आहेत. तर नक्कीच ती तुमची बॉलिंग ॲक्शन इथे कशा प्रकारे कार्यरत होऊ शकते? थोडं पाऊस आला की डिफिकल्टी होते, पण त्याची पण आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. क्या बात आहे, पूर्ण प्रॅक्टिसने मैदानामध्ये उतरलेत. खूप साऱ्या शुभेच्छा. वेल बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग केली ओमकारने आणि खूप चांगला खेळ केला पहिला. थँक्यू सो मच. हेच कधी बॅटर आहे कधी बॉलर आहे, म्हणजे सकाळपासून कोणी बॅट्समन मॅन ऑफ द मॅच घेतो आहे, परंतु ओमकारने प्रूफ केलं की बॉलिंग डिपार्टमेंट पण चांगली कामगिरी करू शकतो आणि पहिल्या दिवसामध्ये याचा बॉलर म्हणून ओमकारची नाव चर्चेत राहिलं गेलं आहे. यानंतर आपण केतन म्हात्रेला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नक्कीच रॉयल महालक्ष्मी साऊथ मुंबईचे आशिष खेण्याने त्यांची एक चांगली स्टारकास्ट आहे. त्यामुळे मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट कोण कधी जिंकेल याचा नेम नाही आहे. त्यामुळे तुम्ही पण ही क्रीडा स्पर्धा पाहत राहा. श्री साई चॅम्पियनशिप 2026 हे 8वं पर्व. धन्यवाद. थँक्यू. सो वळूयात एक महत्त्वपूर्ण मॅचकडे, ज्यावर देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष. अशी क्रीडा स्पर्धा श्री साई चॅम्पियनशिप. आमचे सर्व ऑफिशियल्स स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी सहकार्य राहिले गेले. टर्फ फायटिंग विजेता मुजर आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यानंतर जर पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्स, अदिरा स्पोर्ट्स क्लब, अदिरा 11, त्यानंतर DY क्रिकेट अकॅडमी, मीरा भाईंदर, त्यानंतर स्ट्राईव्ह इव्हेंट्स यांचे देखील आम्हाला सपोर्ट राहिला गेला आहे. त्यानंतर राजकोट बॉईज, मालवण, सर्व श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत आणि दरवर्षी आम्हाला न चुकता मुंबईकर 11 भांडूप, मुंबईकर 9, आपली मुंबई रॉयल चॅलेंजर्स बँकेट हॉल, मुंबई चिरात, सर्व आमच्या ऑफिस